रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ परंपरेतील प्रकार, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यांचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध. नवनाथ म्हणजे नवनारायणांचे अवतार, ज्यांनी मानवजातीला योग, तंत्र आणि अध्यात्म शिकवले. नवनाथ संप्रदायाचे मुख्य उद्दिष्ट आध्यात्मिक जागृती. ही परंपरा हठयोग, भक्तियोग आणि तंत्रशास्त्राशी संबंधित आहे. नवनाथांचे नावे व त्यांचे प्रकार. 1. मच्छिंद्रनाथ. नवनाथ परंपरेचे आद्यगुरु आणि संस्थापक. तंत्रविद्येचे अधिष्ठाता, योगमार्गाचा पाया घालणारे म्हणून प्रसिद्ध. त्यांचे मुख्य कार्य साधना आणि तंत्राचे गूढ ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे. 2. गोरखनाथ. मच्छिंद्रनाथांचे शिष्य, हठयोगाचे जनक. त्यांनी लोकांना कर्मयोग आणि ध्यानयोग शिकवले. गोरखनाथांचे मुख्य तत्वज्ञान मनावर विजय मिळवणे म्हणजे खरा योग. 3. जालंधरनाथ. तपश्चर्येचे आणि ध्यानाचे प्रतीक. त्यांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी संयमाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या शिकवणुकींनी लोकांना वासनेपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. 4. कानिफनाथ. ध्यान आणि अंतर्मुखी साधनेचे मार्गदर्शक. श्रवणशक्तीच्या योगाभ्यासावर त्यांचा भर. सर्व शक्ती अंतरात्म्यात आहे हा त्यांचा संदेश. 5. गहिनीनाथ. भक्तियोगाचे अधिष्ठाता. त्यांनी साधकांना प्रेम, भक्ती आणि समर्पणाची शिकवण दिली. त्यांची शिकवण ईश्वरप्रेमातून मुक्ती मिळते. 6. भर्तृहरीनाथ. वैराग्य आणि त्याग यांचे प्रतीक. त्यांनी संसारातून वैराग्य स्वीकारून आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. संसारातील आसक्ती सोडल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही. 7. नागनाथ. त्यांनी भौतिक जीवनात अध्यात्म कसे साधायचे हे शिकवले. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे ज्ञान उपयुक्त. 8. रेवणनाथ. शक्तिपूजेचे प्रणेते. मूलाधार ते सहस्त्रार ऊर्जा जागरणावर त्यांनी भर दिला. 9. चौरंगीनाथ. त्यांनी शारीरिक दुर्बलता असूनही ध्यानाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार साधला. त्यांचा संदेश देहाच्या मर्यादा म्हणजे आत्म्याच्या मर्यादा नाहीत. नवनाथांचे प्रकार आणि त्यांची शिकवण योगमार्ग, हठयोग आणि राजयोगाचा प्रचार, गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ. तंत्रमार्ग, तंत्रशास्त्राचा अभ्यास आणि शक्तिपूजा, रेवणनाथ. भक्तिमार्ग, प्रेम, भक्ती आणि समर्पणाचा मार्ग, गोपीनाथ. वैराग्यमार्ग, संसारातून वैराग्य कसे साधावे, भर्तृहरीनाथ. ज्ञानमार्ग, आत्मसाक्षात्कार आणि ध्यान, कानिफनाथ आणि जालंधरनाथ. नवनाथांची शिकवण जीवनासाठी का महत्त्वाची? स्वतःवर नियंत्रण. नवनाथ शिकवतात की आपल्यातील शक्ती ओळखा आणि आपल्यावर विजय मिळवा. सामाजिक शांती. नवनाथ परंपरेने जात, धर्म आणि भेदभाव नष्ट करण्यावर भर दिला. आध्यात्मिक जागृती. आध्यात्मिक साधनेतून जीवनात शांती आणि स्थैर्य मिळवण्याचा मार्ग. मित्रांनो, नवनाथांची परंपरा आपल्याला केवळ अध्यात्म नव्हे तर जीवनाचे खरे तत्वज्ञान शिकवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.